लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे आणि हिंगोलीची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेलाच मिळणार यावर विद्यमान खासदार हेमंत पाटील ठाम आहेत। परंतु हिंगोलीची जागा भाजपला सोडून घ्यावी यासाठी फडणवीस यांच्याकडे वारंवार चक्रा मारणारे तानाजी मुटकुळे आपल्यासोबत आहेत। साहेब, हिंगोलीची जागा भाजपकडे सोडून घेण्यासाठी तुम्ही फार आग्रही दिसतायत, काय आणि तुम्ही फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली तुमची, काय सांगितलं फडणवीस साहेबांनी? गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही आमचं हिंगोलीचं शिष्टमंडळ 4 वेळा आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना भारतीय जनता पार्टीची आमची तयारी ही जागा जिंकण्याची त्यांना आम्ही समजून सांगितली। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मध्य प्रदेशचे देवडाजी इथं आले होते, त्यावेळेसही 2000 बूथ अध्यक्ष आम्ही हिंगोलीत एका जागी आणले होते आणि त्या दिशेनं आमची पूर्ण तयारी आहे। आम्ही जागा जिंकून आणल्याशिवाय राहत नाही आणि मला खात्री आहे की ही जागा आम्हालाच मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीला। बरं, भाजपच्या वतीनं हिंगोली लोकसभेची तयारी केव्हापासून सुरू केलेली आहे? 2019ला आताचे खासदार हेमंतजी पाटील साहेब हे आमच्या युतीत निवडून आले आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या। विधानसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर जे उद्धव गटाकडं ठाकरे हे आमचे हेमंत पाटील गेले आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा बेबनाव झाला। त्या काळात आम्ही हेरलं की आता आपल्याकडं खासदार नाहीत, आपण ही खासदारकी भारतीय जनता पार्टीने जिंकली पाहिजे आणि आम्ही त्या दिवशी ठराव केला होता सर्व आमच्या नेते मंडळींनी की येती निवडणूक लोकसभेची ही भारतीय जनता पार्टीचा खासदार हा आमचा झाला पाहिजे आणि मागच्या ठाकरे साहेबाच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात आम्ही तयारीला लागलो होतो। आजही आमची पूर्ण तयारी आहे। आम्ही एका दिवसात सगळी प्रचार यंत्रणा उभी करू शकतो अशी आमची शक्ती केंद्र प्रमुख असो, जिल्हा परिषदेचे प्रमुख असो किंवा आमचे बूथ प्रमुख असो, आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीत उतरलेले आहोत। शिष्टमंडळ फडणवीस यांची तुमच्या सगळ्या शिष्टमंडळानं भेट घेतली, फडणवीस साहेबांनी काय चर्चा केली, काय सांगितलं? फडणवीस साहेब म्हणले बाबा आपण केंद्र भाजपकडे जाऊन हा विषय निश्चित लावू आणि केंद्र भाजपला मी समजून सांगेल की हिंगोली जागा निवडून कशी येते आणि त्यावर तो निर्णय होईल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं। परंतु हिंगोलीची जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेलाच मिळेल असं जी माहिती आहे ती हेमंत पाटील यांनी दिली, मग तुम्ही कसं बघताय? 1985 साली भारतीय जनता पार्टीचे त्या काळातले नेते आमचे स्वर्गवासी विलासराव गुंडेवार साहेब यांनी ही जागा लढली होती भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आणि केवळ 15,000 ती जागा आमची त्यावेळेस हरली होती। तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीनं लढली पाहिजे आणि जिंकण्याची आमची 100% क्षमता आहे। बरं, मग हेमंत पाटलांना उमेदवारी मिळेल तर? युतीचा धर्म आम्ही लोक पाळणार। आम्ही कधी भारतीय जनता पार्टीचा आमचा कार्यकर्ता कधीही बेईमानी करत नाही, पूर्ण ताकदीनं आम्ही युतीचा धर्म पाळणार। निश्चित। हे होते भाजप आमदार तानाजी मुटकुळे। जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हापासून हिंगोली लोकसभेची तयारी भाजपच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी केली आहे, त्यानुसारच आम्ही हिंगोली लोकसभेवर दावा करतोय अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।